वाघजाई देवी ही महाराष्ट्रातील अनेक भागात पूजली जाणारी एक लोकप्रिय ग्रामदेवता आहे. विशेषतः सह्याद्री परिसर, कोकण, सातारा, पुणे, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये वाघजाई देवीला गावाचं रक्षण करणारी देवी मानलं जातं. वाघजाई या नावाचाच अर्थ वाघावर आरूढ असलेली देवी. देवीचं स्वरूप शक्ती, धैर्य आणि संरक्षण याचं प्रतीक मानलं जातं. अनेक ठिकाणी तिला देवी दुर्गा किंवा भवानीचं स्थानिक रूप मानलं जातं. लोककथेनुसार पूर्वी सह्याद्रीच्या डोंगर रांगातील अनेक गावं घनदाट जंगलांनी वेढलेली होती. त्या जंगलात वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात होता. गावकरी गुरे चारण्यासाठी किंवा लाकूड आणण्यासाठी जंगलात जात असत. अनेकदा वाघांच्या हल्ल्यांमुळे लोक भयभीत राहत. असं म्हणतात की एकदा गावावरती मोठं संकट आलं. वाघांच्या भीतीमुळे लोकांचं जगणं कठीण झालं. तेव्हा गावातील एका भक्ताला स्वप्नात देवीचं दर्शन झालं. देवीने सांगितलं, घाबरू नका, मी तुमच्या गावाचं रक्षण करीन. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना जंगलात एक दैवी तेजस्वी मूर्ती दिसली. त्या ठिकाणी देवीचं मंदिर बांधण्यात आलं. त्यानंतर गावात वाघांचा उपद्रव कमी झाला आणि लोकांचा देवीवरील विश्वास अधिक दृढ झाला. देवी वाघावरती आरूढ असल्यामुळे तिला वाघजाई असं नाव पडलं. गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की देवी आजही आपल्या भक्तांचं आणि आपल्या गावाचे संकटापासून रक्षण करते. महाराष्ट्रात वाघजाई देवीची अनेक प्राचीन मंदिरं आहेत. त्यापैकी काही सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आणि गावांच्या वेशीवरती आढळतात. अनेक ठिकाणी वार्षिक यात्रा आणि जत्रा सुद्धा भरवल्या जातात. लोककथांनुसार वाघजाई देवीने गावकऱ्यांचं वाघ, दरोडेखोर आणि इतर संकटांपासून संरक्षण केलं. त्यामुळे तिच्याबद्दल गावागावात विविध आख्यायिका देखील सांगितल्या जातात. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये वाघजाई देवी ही ग्रामदेवता म्हणून पूजली जाते. हिच्याबद्दल वेगवेगळ्या भागात अनेक लोककथा प्रचलित आहेत. या कथा ऐतिहासिक पुराव्यांपेक्षा लोकश्रद्धा आणि परंपरांवर आधारित आहेत.